नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते ह्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासमोर सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे ती. ऐकूया तर. ती. माहेरची वेस ओलांडून ती परक्या घरी येते. आई वडील बहीण भाऊ सारं मागे ठेवते. आई वडील बहीण भाऊ सारं मागे ठेवते. पडेल तेव्हा पडेल ते करते ती काम. पडेल तेव्हा पडेल ते करते ती काम. बदल्यात त्याच्या कुणाकडे मागते का दाम. बदल्यात त्याच्या कुणाकडे मागते का दाम. नित्य नव्याने रांधते ती, वाढपीही तीच होते. नित्य नव्याने रांधते ती, वाढपीही तीच होते. हॉटेलमधल्या वेटरसारखी सांगा कधी ती घेते. हॉटेलमधल्या वेटरसारखी सांगा कधी ती घेते. जोर लावून भांड्यांना अशी काही घासते. जोर लावून भांड्यांना अशी काही घासते. प्रत्येक भांड्याची ख्याली खुशाली पुसते. प्रत्येक भांड्याची ख्याली खुशाली पुसते. कपड्यांची करते धुलाई, वरून इस्त्री फिरवते. कपड्यांची करते धुलाई, वरून इस्त्री फिरवते. रोजच्या कामाचा पाठ हसत मुखाने गिरवते. रोजच्या कामाचा पाठ हसत मुखाने गिरवते. सण सोहळे असो कुणाचे, हौसेने कधी मिरवते. सण सोहळे असो कुणाचे, हौसेने कधी मिरवते. आजारी पडले कुणी, घास प्रेमाने भरवते. आजारी पडले कुणी, घास प्रेमाने भरवते. बिनपगारी असते ती 24 तास राबत. बिनपगारी असते ती 24 तास राबत. कर्तव्य जबाबदारी म्हणत बसते पाय दाबत. कर्तव्य जबाबदारी म्हणत बसते पाय दाबत. स्वत्वाची होळी करून दिवाळी ती साजरी करते. यातना झाल्या कधी तर आई बापाला स्मरते. यातना झाल्या कधी तर आई बापाला स्मरते. धन्यवाद. कवयित्री आहे सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार आणि सादर करती आरती गुप्ते.